परिसर अभ्यास भाग 2 धडा 2 संतांची कामगिरी. प्रस्तावना. मुलांनो, या पाठात आपण महाराष्ट्रातील संतांची ओळख करून घेणार आहोत. परकीय राजवटीत त्रासलेल्या जनतेला दिलासा देण्याचे, त्यांना एकत्र आणण्याचे काम या संतांनी केले. महाराष्ट्रात श्री चक्रधर, संत नामदेव, संत ज्ञानेश्वर, संत चोखामेळा या संतांपासून सुरू झालेली संत परंपरा समाजाच्या विविध स्तरांमधून आलेल्या संतांनी पुढे चालवली. विविध स्तरांमधून म्हणजे गरिबी, श्रीमंतीतून, विविध जाती धर्मातून आलेले संत होय. या संत मंडळींमध्ये संत गोरोबा, संत सावता, संत नरहरी, संत एकनाथ, संत शेख महम्मद, संत तुकाराम, संत रामदास, संत निळोबा इत्यादी संतांचा समावेश होतो. त्याचप्रमाणे संत जनाबाई, संत सोयराबाई, संत निर्मळाबाई, संत मुक्ताबाई, संत कान्होपात्रा आणि संत बहिणाबाई यांसारख्या स्त्री संत होऊन गेल्या. या संतांनी लोकांना दया, अहिंसा, परोपकार, सेवा, समता, बंधुभाव इत्यादी गुणांची शिकवण दिली. दया म्हणजे दुसऱ्याचे भले करण्याकरिता प्रयत्न करणे. अहिंसा म्हणजे हिंसा न करणे, म्हणजेच आपल्या बोलण्याने, वागण्याने कुणालाही इजा किंवा दुखापत न करणे. परोपकार म्हणजे दुसऱ्याला मदत करणे. सेवा म्हणजे समाजातील दुःखी, पीडित लोकांची सेवा करणे. समता म्हणजे आपण सर्वजण समान आहोत ही जाणीव मनात बाळगणे. बंधुता म्हणजे आपण सर्वजण एकमेकांचे भाऊबंद आहोत असे समजून वागणे. अशी शिकवण संतांनी लोकांना दिली. कोणी लहान नाही, कोणी मोठा नाही, सगळे सारखेच आहेत अशी समानतेची भावना संतांनी लोकांच्या मनात निर्माण केली. तसेच महाराष्ट्रात समर्थ रामदासांनीही आपले कार्य केले. मुलांनो, आपण महाराष्ट्रातील या संतांपैकी काही महत्त्वाच्या संतांची माहिती करून घेऊया. श्री चक्रधर स्वामी यांचा जन्म शके 1142 गुजरातमधील भडोच येथे झाला. ते राजपुत्र होते. त्यांचे नाव हरपाळ देव असे होते. त्यांनी वैराग्य वृत्ती धारण केली होती. वैराग्य म्हणजे सर्व गोष्टी सोडून देणे, म्हणजे आई, वडील, पत्नी, मुले, नातेवाईक, संपत्ती, घरदार या सर्वांचा त्याग करणे होय. असे वैराग्य धारण करून ते महाराष्ट्रात आले. महाराष्ट्रात फिरत असताना, भटकंती करत असताना त्यांनी समानतेचा उपदेश लोकांना केला. त्यांना समाजातील स्त्री पुरुषात जातीपातीत केला जाणारा भेदभाव मान्य नव्हता. त्यामुळे त्यांना अनेक स्त्री पुरुष अनुयायी मिळाले. चक्रधर स्वामींचा उपदेश मांडणारे, त्यांच्या सांगण्याप्रमाणे वागणारे त्यांचे परमभक्त म्हणजे अनुयायी होत. त्यांनी स्थापन केलेल्या पंथास महानुभाव पंथ असं म्हणतात. चक्रधर स्वामींच्या आठवणी गोळा करून म्हाईम भट्टाने त्यांचे चरित्र लिहिले. त्याला लीळा चरित्र म्हणतात. मराठी भाषेत उपलब्ध असलेला हा पहिला ग्रंथ आहे. बाकीचे त्या काळातील सर्व जुने लेखन काव्यात असल्याचे आढळते. नामदेव. मुलांनो, तुम्हाला संत नामदेव माहीतच असतील. संत नामदेव विठ्ठलाचे निस्सीम भक्त होते. असं म्हणतात की नामदेव आपल्या कीर्तनाने प्रत्यक्ष पांडुरंगाला डोलायला लावायचे. त्यांचा जन्म शिंप्याच्या घरी झाला. त्यांचे वडील दामा शेटी हे शिंपी होते. त्यांचा जन्म इसवी सन 1270 मध्ये सध्याच्या हिंगोली जिल्ह्यातील नरसी या गावी झाला. त्यांनी अनेक अभंग रचले, कीर्तने केली व जनतेत जागरूकता निर्माण केली. ते भागवत धर्माचा प्रसार करण्यासाठी महाराष्ट्रभर फिरले. वारकरी ज्या आचरण प्रणालीचे म्हणजे वागण्याच्या पद्धतीचे पालन करतात आणि ज्यामध्ये विठ्ठल भक्ती प्रमुख मानली जाते, त्या धर्माला भागवत धर्म असं म्हणतात.
असा भागवत धर्म लोकांना माहीत व्हावा व त्याप्रमाणे लोकांनी वागावे म्हणून त्यांनी महाराष्ट्रभर संचार केला. त्यांनी लोकांना भक्तीची शिकवण दिली. आपल्या धर्माचे रक्षण करणे व भक्तीचा मार्ग अवलंबिणे यासाठी त्यांनी लोकांच्या मनात पक्का निर्धार निर्माण केला. संत नामदेवांनी आपली शिकवण व मानव धर्माचा संदेश भारतभर पोहोचवण्यासाठी प्रवास केला. ते पंजाबात गेले. भागवत धर्म पंजाबपर्यंत नेणारे ते पहिले प्रचारक होते. त्यांनी हिंदी भाषेत सुमारे 125 पदे लिहिली. त्यातील 62 पदे शीख लोकांचा पवित्र ग्रंथ गुरु ग्रंथ साहिबा या पवित्र धर्मग्रंथात समाविष्ट केली आहेत. त्यांना पंजाबमधील लोक आपले मानत. शीख बांधव नामदेव बाबा म्हणून त्यांचं गुणगान गात असत. महाराष्ट्रात तर त्यांचे अभंग घराघरातून मोठ्या भक्तीने गायले जातात. महाराष्ट्रात कठीण काळात त्यांनी एकात्मता जपण्याचे कार्य केले. संत एकनाथ हे महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायातील एक सुप्रसिद्ध संत होते. संत नामदेव व संत ज्ञानेश्वर यांच्या कार्याची परंपरा संत एकनाथांनी पुढे चालवली. त्यांचा जन्म इसवी सन 1533 मध्ये पैठण येथे झाला. त्यांनी भक्ती मार्गाचा प्रसार केला. त्यांनी अनेक अभंग, ओव्या, भारुडे लिहिली. तसेच जोगवा, गवळणी, गोंधळ यांच्या माध्यमातून लोकांमध्ये जागृती निर्माण केली. त्यांनी लोकांना उच्च नीच भेदभाव मानू नका असा उपदेश दिला. भक्तीचा मोठेपणा लोकांना पटवून दिला. गोरगरिबांना समाजातील जे मागासलेले लोक होते, जे सर्व सुखांपासून दूर होते, अशा लोकांना संत एकनाथांनी जवळ केले. इतकेच नाही तर मुक्या प्राण्यांवर देखील त्यांनी दया केली. प्राणीमात्रांवर दया करा असा लोकांनाही त्यांनी उपदेश केला. संत एकनाथ फक्त उपदेश करत नसत, तर जसे बोलत तसे ते स्वतः वागत. एके दिवशी संत एकनाथ गोदावरी नदीवर स्नान करण्यासाठी निघाले होते. दुपारची वेळ होती. ऊन रखरखत होते. गोदावरी नदी पात्रातील वाळू तापली होती. त्या तापलेल्या वाळवंटात एक छोटे पोरके मूल रडत बसले होते. हे मूल दलित कुळातील होते. त्याच्या रडण्याचा आवाज नाथांच्या कानी आला. त्यांनी त्याचे आईबाप जवळ आहेत का यासाठी इकडे तिकडे पाहिले. जवळ कुणी दिसत नाही हे बघून नाथ त्या मुलाजवळ धावत गेले. त्या मुलाला उचलून कडेवर घेतले. आपल्या खांद्यावरील कापडाने त्याचे डोळे, तोंड पुसले व त्याच्या डोक्यावर ऊन लागू नये म्हणून ते कापड त्याच्या डोक्यावर पांघरले. नंतर त्याच्या आईवडिलांचा शोध करून त्यांनी त्याला त्याच्या घरी पोहोचते केले. अशा रीतीने स्वतःच्या वागण्यातून एकनाथांनी समानतेची व ममतेची, मायेची भावना लोकांच्या मनावर बिंबवली. तसेच संत एकनाथांनी लोकांना स्वधर्मरक्षणाच्या गोष्टींचाही उपदेश केला. संत तुकाराम. शिवाजी महाराजांच्या काळात म्हणजे इसवी सन 16व्या शतकात संत तुकाराम व रामदास हे संत होऊन गेले. संत तुकाराम हे पुण्याजवळील देहू गावचे राहणारे होते. त्यांचे मोरे घराणे होते. त्यांचे संपूर्ण नाव तुकाराम बोल्होबा आंबिले असे होते. त्यांच्या घरी शेतीभाती होती. त्यांचे किराणा मालाचे दुकानही होते. त्यांचे वाडवडील सावकारीचा व्यवसाय करीत, म्हणजे ज्यांना पैसे हवेत अशा लोकांना कर्ज देत व नंतर ते व्याजासकट वसूल करून घेत. तुकारामही पुढे हाच व्यवसाय करू लागले. परंतु पुढे एकदा मोठा दुष्काळ पडला असताना त्यांनी आपल्या वाटणीची सर्व कर्ज खते, म्हणजे कोणी किती कर्ज घेतले आहे याची नोंद असणारी कागदपत्रे इंद्रायणी नदीमध्ये बुडवली आणि अनेकांना या कर्जातून मुक्त केले. जवळच्या डोंगरावर जाऊन ते विठ्ठलाचं भजन करत. त्यांच्या घराण्यात पंढरीची वारी करण्याची परंपरा होती. आषाढ व कार्तिक महिन्यात ते पंढरीला विठ्ठलाच्या दर्शनाला जात. त्या ठिकाणी ते कीर्तन करत, अभंग रचत आणि ते अभंग लोकांना म्हणून दाखवत. हजारो लोक त्यांच्या कीर्तनाला येत व विठ्ठल नामात गुंग होऊन जात असत. तुकारामांच्या कीर्तनाला शिवाजी महाराज सुद्धा जात असत. संत तुकाराम लोकांना दया, क्षमा यांची शिकवण देत. ते आपल्या अभंगात म्हणतात, दया, क्षमा, शांती तेथे देवाची वस्ती. म्हणजेच तुम्ही दया, क्षमा, शांती ठेवली तर देव तुमच्यामध्ये वास करेल. तो अखंड तुमच्या सोबत राहील. ते समतेचा उपदेश देताना म्हणतात की जे रंजले गांजले त्यांसी म्हणे जो आपुले,
तोची साधू ओळखावा, देव तेथेची जाणावा. म्हणजेच ते लोकांना सांगतात की तुमच्या अवतीभोवती जे लोक दुःखी आहेत, कष्टी आहेत, ज्यांना पोटभर जेवण मिळत नाही, अशांना जो जवळ करतो, त्यांचे दुःख घालविण्यासाठी जो प्रयत्न करतो, तोच खरा साधू. देव त्याच्यातच आहे असे मानावे. हा संदेश त्यांनी लोकांच्या मनावर बिंबवला. लोकांच्या मनात चांगले विचार निर्माण केले. लोक संत तुकारामांचा जय जयकार करू लागले. आजही महाराष्ट्रभर आपल्याला ग्यानबा तुकाराम हा जयघोष ऐकू येतो. ज्ञानेश्वरांना ग्यानबा असे म्हणतात. म्हणजे आज एवढ्या वर्षांनीही या दोन संतांचा जय जयकार होतो. तुकारामांनी लिहिलेली तुकाराम गाथा आजही घरोघरी वाचली जाते. त्याची आजही पारायणे होतात. संत रामदास. संत तुकाराम महाराजांच्या काळातच महाराष्ट्राच्या डोंगर दऱ्यातून जय जय रघुवीर समर्थ अशी रामदासांची गर्जना घुमत होती. त्यांचा जन्म मराठवाड्यातील जालना जिल्ह्यातील गोदावरी नदीच्या काठी जांब या गावी इसवी सन 1608 मध्ये रामनवमीच्या दिवशी झाला. त्यांचे संपूर्ण नाव नारायण सूर्याजी ठोसर असे होते. ते रामाचे भक्त होते, म्हणून ते स्वतःला रामाचा दास म्हणू लागले. यावरूनच त्यांचं नाव समर्थ रामदास असं पडलं. त्यांनी लिहिलेल्या दासबोध या ग्रंथातून त्यांनी लोकांना मोलाचा उपदेश दिला. तसेच त्यांनी रचलेल्या मनाच्या श्लोकातून त्यांनी लोकांना चांगले विचार व चांगले वर्तन कसे असावे याची शिकवण दिली. त्यांनी बलोपासनेसाठी म्हणजे शक्तीच्या उपासनेसाठी ठिकठिकाणी मारुतीची मंदिरे उभारली. लोकांना शक्तीची उपासना करण्यास शिकविले. सामर्थ्य आहे चळवळीचे, जो जो करील तयाचे, परंतु तेथे अधिष्ठान पाहिजे भगवंताचे. त्यांच्या या सूत्रानुसार भगवंताचे अधिष्ठान असलेली चळवळ निर्माण करण्याचा त्यांनी प्रयत्न केला. म्हणजे ज्यात भगवंताचे अस्तित्व असेल अशी चळवळ निर्माण करणे. रामदासांनी समाजातील निराधार स्त्रिया, बालके यांचा उद्धार करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी लोकांना एकत्र येऊन अन्यायाविरुद्ध प्रतिकार करण्याची प्रेरणा दिली. त्यामुळे त्या काळच्या लोकांना धीर आला. मुलांनो, साधू संतांच्या कार्यामुळे लोक जागृती झाली. लोक अन्यायाला विरोध करू लागले. त्यांच्या मनात आपल्या धर्माबद्दलचा आदर वाढला. लोकांच्या मनात आत्मविश्वास निर्माण झाला. याचा फायदा शिवाजी महाराजांना स्वराज्य स्थापनेसाठी झाला. थोडक्यात महाराष्ट्रातील संतांनी महाराष्ट्रातील लोकांच्या मनाची मशागत करून ठेवली होती. त्यात शिवरायांनी स्वराज्याचं बीज पेरलं.